शिक्षण क्षेत्रातील धक्कादायक प्रकार आता उघडकीस व्हायला सुरुवात झालेली आहे. काही दिवसांपूर्वीच जे अधिवेशन मुंबई या ठिकाणी पार पडलेलं होतं, या अधिवेशनामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने धक्कादायक कामं सुरू आहे, कशा पद्धतीने अधिकाऱ्यांच्या संपत्ती या वाढल्या जात आहे आणि यामध्ये काही शिक्षण क्षेत्रातीलच काही शिक्षक आणि जे काही अधिकारी आहे यांच्यामध्ये कसे आर्थिक व्यवहार होत असतात आणि याची ईडी चौकशीचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहे. आणि या संदर्भातच आता नवीन नवीन धक्कादायक खुलासे जे आहे ते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या तालुक्यामधून, वेगवेगळ्या जिल्ह्यामधून, वेगवेगळ्या विभागामधून हे समोर येत आहे. तर आता हा जो प्रकार उघडकीस आलेला आहे हा मंगळवेढा तालुक्यातील हा एक प्रकार आहे. यामध्ये शालार्थ आय डीच्या प्रस्तावांच्या पडताळणीतील वस्तुस्थिती जी आहे ती समोर आता चित्र सर्व समोर येत आहे. यामध्ये नियुक्तीपूर्वीच जो काही शिक्षक आहे या शिक्षकांना शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता मिळाल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे. आता अशी धक्कादायक प्रकारांची जी माहिती आहे त्याची माहिती आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. जशी जशी आपल्याकडे वेळ भेटेल आपण तशी तशी माहिती जी आहे ती देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या विभागामध्ये सुद्धा जर काही अशी धक्कादायक माहिती असेल ती माहितीसुद्धा आपण शेअर करू शकता. मग तालुका असेल, आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जो काही विभाग असेल यामध्ये ज्या काही धक्कादायक माहिती असतील ती देखील माहिती आपण त्या ठिकाणी सर्व जनतेच्या समोर ही आणू शकता. तर कशा पद्धतीने हा सर्व प्रकार झालेला आहे त्याची थोडक्यात आपण माहिती बघणार आहोत. तर मंगळवेढा तालुक्यातील एका विद्यालयामध्ये, एका शाळेमध्ये सहशिक्षकाची जी नेमणूक आहे ही 9 जानेवारी 2012 रोजी केलेली आहे. मात्र या नियुक्तीस तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी 9 मार्च 2011 रोजी मान्यता दिल्याची गंभीर बाब आता शालार्थ आय डीच्या प्रस्तावांच्या पडताळणीवेळी समोर आलेली आहे. म्हणजे नियुक्ती ही 9 जानेवारी 2012ची आणि या शिक्षकाला मान्यता 9 मार्च 2011ची. थोडक्यात 2012 रोजी शिक्षकाची त्या ठिकाणी आपण बघतोय की नियुक्ती आणि मान्यता यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आपल्याला पाहायला मिळत आहे. 2012ला शिक्षक रुजू होतोय आणि 2011लाच त्याची मान्यता येते. म्हणजे यामध्ये कशा पद्धतीने नियम जे आहेत धाब्यावरती बसवलेले आहे, किती मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेले असतील. निश्चितच यामध्ये अधिकाऱ्यांची सुद्धा आर्थिक जी आहे ती चौकशी यामध्ये व्हायला पाहिजे. यामध्ये सर्वच अधिकारी या पद्धतीने चुकीचं काम करत नाही. काही शिक्षण विभागातील अधिकारी हे खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतात, मात्र याला काही अपवादसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने विनाअनुदानित शाळा, वाढीव तुकड्यांना व 20% अनुदानावरील शाळांना आता वाढीव 20% अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संच मान्यता, मंजूर पदे, कार्यरत पदे व संबंधित शिक्षकांच्या शालार्थ आय डीचे प्रस्ताव हे मागवण्यात आलेले होते. सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी शिक्षकांचे प्रस्ताव माध्यमिक शिक्षण विभागाला सादर केलेले आहे. मात्र काही वर्षांचे आवक जावक नोंदवह्या ज्या आहेत त्या गहाळ झालेल्या आहे. या गहाळ झाल्याने संबंधित शिक्षकांना तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता कधीपासून दिल्या याची पडताळणी करणं आता कठीण होऊन बसलेलं आहे. परंतु माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पुण्यातील शिक्षण उपसंचालकांकडे पाठवलेल्या प्रस्तावाची पडताळणी झाली. त्यात अनेक गंभीर बाबी समोर आलेल्या आहे. जिल्ह्यातील 61 शाळांमधील 191 सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावात शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून या त्रुटी ज्या आहेत त्या काढण्यात आलेल्या आहे. एका शिक्षकाच्या प्रस्तावात तर 5 ऑगस्ट 2005 रोजी BA पदवी उत्तीर्ण आणि लगेचच 5 महिन्यात म्हणजे 28 जानेवारी 2006 रोजी B.Ed पदवी घेतल्याचे नमूद आहे.
म्हणजे 5 महिन्यात 1 डिग्री आणि दुसऱ्या 5 महिन्यात 1 डिग्री हे कसं शक्य आहे? तर निश्चितच अशा पद्धतीचं जे काम आहे, ज्या त्रुटी आहेत, ज्या चुका झालेल्या आहे, तर त्या शिक्षण विभागाकडून आता याची सर्व दखल घेतली जात आहे. शिक्षण विभाग जो आहे यामध्ये आपल्याला अत्यंत चोख असं काम करताना पाहायला मिळत आहे आणि यामध्ये जे काही दोषी अधिकारी असतील शिक्षण विभागातील, तर त्यावरती निश्चित काय पुढे त्यांचं होणार आहे त्याची देखील माहिती आपल्याकडे आल्यानंतर आपण पुढे बघणारच आहोत. त्याचसोबत आधी नियुक्ती आणि नियुक्तीनंतर मुलाखत, म्हणजे आधी त्या शिक्षकाला अपॉइंटमेंट दिली आणि अपॉइंटमेंट नंतर मुलाखत घेण्याचा प्रकार हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. खूप हास्यास्पद बाब यामध्ये म्हणावी लागणार आहे आणि खूप गंभीर धक्कादायक बाब आहे. काही शाळांमधील पदांना मंजुरी 2012 मध्ये मिळाली, मात्र काही सहशिक्षकांची नेमणूक तब्बल 6 ते 8 वर्षानंतर संस्थांनी केल्याची ही बाब त्रुटीत नमूद आहे. 5वी ते 8वीच्या वर्गावरील नियुक्ती उमेदवारांनी 31 मार्च 2019 पूर्वी TET उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. मात्र TET उत्तीर्ण नसतानाही अनेकांचे प्रस्ताव शालार्थ ID साठी पाठवण्यात आले आहे. दुसरी गंभीर बाब म्हणजे काही ठिकाणी शिक्षकांची अगोदर नियुक्ती केली आणि 1 वर्षानंतर त्यांची मुलाखत घेतल्याचाही प्रकार पडताळणीत समोर आलेला आहे. BSc B.Ed उत्तीर्ण प्रमाणपत्र देखील आता सध्या चर्चेमध्ये आहे. सोलापूर शहरातील एका माध्यमिक विद्यालयात एका शिक्षकाची नेमणूक करताना 9 डिसेंबर 2012 रोजीच्या ठरावात संबंधित उमेदवाराने BSc B.Ed पदवी पूर्ण केल्याचे नमूद आहे. मात्र तो शिक्षक 12 डिसेंबर 2012 रोजी B.Ed उत्तीर्ण झाल्याचे उघड झाले आहे. दुसरी गंभीर बाब म्हणजे कर्मचारी नियुक्तीच्या ठरावावर केवळ मुख्याध्यापकांचीच स्वाक्षरी आहे. अशी चुकीची कागदपत्र प्रस्तावासोबत जोडलेल्यांवर आता कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. हा झाला अंशतः अनुदानित शिक्षकांचा प्रकार, की हे म्हणजे एक थेंब आपण त्याला म्हणू शकतो की अशा गोष्टी आता उघडकीस व्हायला सुरुवात झालेली आहे. मात्र जे शिक्षक आता 100% अनुदानितवरती आहे, 100% पगार घेत आहे, यांच्यासुद्धा चौकशा कधी होणार याकडे सुद्धा आता महाराष्ट्रातील शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. कारण काही महाराष्ट्रातील आणि काही तालुक्यातील काही विभागामध्ये काही शिक्षकांनी कशा पद्धतीने गडगंज आर्थिक व्यवहार काही ठराविक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत करण्यात आलेला आहे आणि त्या बाबीसुद्धा कधी उघड होणार, त्या चुकीच्या पद्धतीने पुढे येणाऱ्या शिक्षकांचा आणि जे चुकीच्या पद्धतीने शिक्षण विभागामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी या संदर्भातील सुद्धा मोठी घडामोड जी आहे ती देखील आपल्याकडे माहिती आल्यानंतर ती देखील पुढे आपण बघणार आहोत.